आपण पाहतोय श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर या दोन्ही संघांचा आपण करूया वेलकम। अंतिम सामना असेल या दोन संघांमध्ये। संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी देखील आहे। निलेशजी म्हात्रे साहेब, जय पवार सर, सचिनजी कदम सर, त्यानंतर पप्पू शेट पाटील सर आहेत, प्रमोदजी म्हात्रे इथे उपस्थित आहेत, केवलजी पाटील नक्कीच उपस्थित आहे, संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी नक्कीच उपस्थित आहे आणि दोन्ही संघांचे पुरस्कर्ते टीम ओनर देखील उपस्थित आहेत। भरपूर आनंदित असतील ज्याप्रमाणे खेळ राहिला आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण की या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांचा सहभाग होता, त्यामधील 10 संघांचा गाशा गोंधळलाय, उरलेत फक्त हे 2 संघ। अतुल दादा प्रतिष्ठान कराड आणि त्यांना फाईट करेल श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर या 2 संघांमध्ये ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचा अंतिम सामना। आणि अजयजी ठाणेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत। किट स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे आणि साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा टॉस आपण करतोय। दोन्ही संघांना शुभेच्छा देतील संपूर्ण आमची आयोजन समिती असेल, मॅनेजमेंट असेल, दोन्ही संघ मालक असतील, अजयजी ठाणेकर साहेब असतील, दोन्ही संघांना शुभेच्छा देतील या अंतिम सामन्यासाठी। अजयजी ठाणेकर साहेब दोन्ही संघांना शुभेच्छा देताना अतुल दादा प्रतिष्ठान कराड आणि त्यांना फाईट करेल श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर। हे 2 संघ आमने सामने आहेत या मेगा फायनल मध्ये। कराड आणि कोल्हापूर या 2 संघांमध्ये ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचा अंतिम सामना। एका बाजूला आपण पाहू शकाल मेहरबानजी राजू शिंदे साहेबांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला अभिजित पाटील साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल। सामना नक्की 6 षटकांचा आहे। ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचा अंतिम सामना या 2 संघांमध्ये। विशालजी कल्याणकर आहेत जे कोच आहेत कोल्हापूर या टीमचे आणि अजय ठाणेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया अंतिम सामन्याचा। किट स्पॉन्सर आहेत ठाणेकर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर फाउंडर आणि त्यांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय। दोन्ही कॅप्टन या आपण पुढे।
अजय ठाणेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करूया. ठाणेकर बिल्डर अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर आदरणीय अजय ठाणेकर साहेबांचे शुभ हस्ते. हेडच कॉल आहे आणि हेड टॉस जिंकलेला आहे. श्रीराम कोल्ड्स कोल्हापुर या टीम ने टॉस जिंकलाय. डिसीजन क्या? बॉलिंग करेंगे हम लोग. इस प्रतियोगिता के बारे में क्या कहेंगे, जिस तरह से ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज किए 40+ ऑल इंडिया प्रीमियर लीग कि इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? बहुत अच्छा टूर्नामेंट हो रहा है और जो 40+ प्लेयर हैं जो पहले खेल चुके हैं और जो अभी खेल नहीं रहे थे उनके लिए भी मौका है कि वो फिर से क्रिकेट चालू करें. और अभी जो 40+ होने वाले हैं उन लोगों को ये रहेगा कि हम लोगों के लिए भी टूर्नामेंट रेडी है, कहीं भी चालू है मैच. ऑल इंडिया के जो भी राज्य है वो सभी राज्य से एक एक प्लेयर इधर आए. इस पूरे टूर्नामेंट के बारे में और इस ऑर्गेनाइजिंग कमेटी के बारे में क्या कहेंगे? टूर्नामेंट बहुत अच्छा हो रहा है और आयोजन कमेटी ने बहुत अच्छा टूर्नामेंट किया है जो कि हम लोगों को मिलता नहीं है इतना अच्छा लश्कर ग्रीन ग्राउंड जो भी है. तो बहुत अच्छा आयोजन है और सभी प्लेयरों के लिए बहुत अच्छा मौका मिला. त्यांना शुभेच्छा असतील. नरेंद्र आपल्यासोबत आहेत, उल्हासनगरचेच आहेत. नरेंद्र टॉस गमावलेला आहे. प्रथम बैटिंग करना है. 6 ओवर का मैच है. मन में क्या टारगेट है? 80 तक सोचेंगे आराम से. अगर ज़्यादा भी कर सके तो करेंगे, लेकिन ड्यूक फैक्टर आ गया तो 60 भी बहुत हो जाएगा. जिस तरह से इस टूर्नामेंट में आपका सफर रहा है इसके बारे में क्या कहेंगे? पूरा सफ़र बहुत अच्छा गया है और हम लोग ने पूरी टीम ने बहुत मेहनत की है. बस एक मैच है, फाइनल जीतेंगे वो सोच के खेलेंगे. पप्पू शेठ पाटिल, नीलेश म्हात्रे, जय पवार सर, सचिन कदम सर, पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी है, उनके बारे में क्या कहेंगे? क्योंकि 40+ के लिए एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म उन्होंने निर्माण किया है. उनका जितना थैंक यू करूँगा कम है, क्योंकि ये बचपन जब से मैं खेल रहा हूँ तब से दोस्त हैं मेरे. मैंने इनसे ही सीखा है सब कुछ और आगे भी जो भी सीखूंगा और सीखूंगा इनसे. जय सर हैं, सचिन भाई हैं, नीलेश सर, इन्होंने ही सिखाया हमको कि क्या कैसे खेलना है क्या नहीं खेलना है. नक्की शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय कोल्हापूर संघाने. नक्कीच अजय ठाणेकर साहेब आहेत आणि साहेबांना विनंती असेल या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. नमस्कार आणि थँक्यू मला बोलायला तुम्ही संधी दिली त्याबद्दल. ऑल इंडिया 40+ प्रीमियम लीग यांनी जेव्हा मॅचेसची सुरुवात करण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऑल ओव्हर आपण संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या टीम असणार आहेत, म्हणजे कोणी कुठचेही प्लेयर इथे खेळायला येऊ इच्छित आहेत. पण आता मी बघतो की बदलापूरमध्ये मॅच आहे पण वर्चस्व सगळं पश्चिम महाराष्ट्राकडेच आहे. म्हणजे इकडे फायनल कराड आणि इन बिटवीन कोल्हापूर, म्हणजे राजकारणामध्ये पण पश्चिम महाराष्ट्राचंच वर्चस्व आणि खेळामध्ये पण पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व. सो दोन्ही टीमला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर नक्की साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. यस, त्यांना देखील खेळायचं आहे. अजयजी ठाणेकर साहेबांच्या माध्यमातून किट स्पॉन्सर आहेत या स्पर्धेसाठी. कोल्हापूर या टीमने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अभिजित पाटील फॅम टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला मेहरबान राजू शिंदे साहेबांचा संघ इन ॲक्शन मध्ये असेल. कराड वर्सेस कोल्हापूर.
सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्थानपन्न व्हा आणि या सामन्याचा आपण आनंद घ्या. खऱ्या अर्थाने ज्यांची उपस्थिती लाभते आदरणीय ठाणेकर बिल्डर अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर फाउंडर आदरणीय अजयजी ठाणेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न केला आणि टॉस जिंकला श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलेलं आहे अतुलदादा प्रतिष्ठान कराड या टीमला. पश्चिम महाराष्ट्रामधील हे दोन संघ आमने सामने असतील. ज्याप्रमाणे अजय ठाणेकर साहेबांनी उल्लेख केला की नक्कीच पश्चिम महाराष्ट्राचं वर्चस्व राहिलं आहे राजकीय क्षेत्रामध्ये आणि याही ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगमध्ये. कारण की पश्चिम महाराष्ट्रामधील हे दोन संघ आमने सामने आहेत मेगा फायनलमध्ये. त्यानंतर पप्पू शेठ पाटील यांचे अत्यंत जवळचे व्यक्तिमत्व आणि पिसेगाव 40+चे सदस्य रामदासजी म्हात्रे साहेब आणि त्यांचे तमाम सहकारी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. कारण की अंतिम सामना मेगा फायनल अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा आहे. कारण की शेवटचा सामना मेगा फायनलचा हा सामना सुरू होतोय. याचसाठी केला होता टास की शेवटचा क्षण ही स्पर्धा यशस्वी व्हावी. फिल्डिंग लावून घ्या. कोल्हापूर टीमला विनंती आहे फिल्डिंग लावून घ्या. आपण नक्कीच क्रिकेटचा आनंद घेत आहेत निलेश म्हात्रे. खऱ्या अर्थाने सन्मान आपण करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती भरपूर मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आमचे ऑफिशियल कॅमेरामन विनंती असेल गौरवजी सावंत. गौरवजी सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल एक दानशूर व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला किट स्पॉन्सर झालेले आहेत. आदरणीय ठाणेकर बिल्डर अँड डेव्हलपरचे सर्व अजय ठाणेकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि अजय ठाणेकर साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अध्यक्ष पप्पू शेठ पाटील साहेबांचे शुभ हस्ते. साहेबांचं मी मनापासून आभार मानेन. आपला अमूल्य वेळ दिला आणि मोलाचं सहकार्य केलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं देखील विशेष आभार. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सप्रेम भेट देऊन आपण त्यांचे इथे विशेष सन्मान करतोय. सचिन कदम सर आणि पप्पू शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. बंड्या बॉईज टीमचे पुरस्कर्ते पॅकर संतोष बंड साहेबांचे इथे आगमन होते. नक्कीच विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती. आदरणीय रामदासजी म्हात्रे साहेब आणि रोहिदासजी म्हात्रे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आणि किशोर पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. खऱ्या अर्थाने पिसे 40+चे ते सदस्य आहेत आणि पप्पू शेठ पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र संतोष बंड साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. बंड्या बॉईज या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय संतोष बंड साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. पप्पू शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सामना आपण सुरू करूया. मेगा फायनल ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगचा अंतिम सामना. श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर आणि त्यांना फाईट करेल अतुलदादा प्रतिष्ठान कराड. या दोन्ही संघांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे रामदासजी म्हात्रे साहेब आणि किशोरजी पाटील साहेब. रोहिदासजी पाटील यांचे इथे आपण सन्मान देखील करूया. यस सामना सुरू करूया. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू फुल टॉस.
मोठा आहे टेनिस विश्वामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. दिलीप पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हा चेंडू विशेपमध्ये खेळतात. लॉंगॉनला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिळते एक धाव. धावसंख्या आहे 3. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. निलेशजी म्हात्रे असतील, पप्पूशेठ पाटील असतील, सचिन कदम, जय पवार सर असतील, प्रमोदजी म्हात्रे असतील, केवलजी पाटील असतील, प्रवीण पाटील असतील, या सर्वांची मेहनत आहे. आणि सर्वांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती, कारण की आपली ही प्रचंड मेहनत आहे. याचसाठी केला होता टास की शेवटचा दिस गोड व्हावा आणि ही स्पर्धा यशस्वी होताना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 3. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. दिलीप बिजवा भरपूर शफल झाले होते. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा डॉट बॉल. राजेशने सेमीफायनलच्या मॅचमध्ये पप्पू शेठ खूप चांगली बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच ठरले होते तेच राजेश. यावेळी ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफला आपण पाहिलं. येतोय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी दिलीप बिजवा करतायत या षटकामध्ये. P1च्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चांगले क्षेत्ररक्षण. अंतिम टप्प्यामध्ये आपण पाहतोय ही स्पर्धा सुरू आहे. मेगा फायनल चा हा सामना. 4 दिवसीय ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट आहे. गेले 3 दिवस आपण पाहिलं लीग सामने, परंतु आजच्या दिवसामध्ये सर्व सामने नॉकआउट आहेत. अजय देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन साइडला फटका चांगला डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त एकच धाव. या चेंडूवरती अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी डीपमधून क्षेत्ररक्षक डीपमध्ये होते. नारायण गावडे महाराष्ट्र पोलीस आहेत. कोल्हापूरचा मातीतला हा ढाण्या वाघ आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6. काहीतरी पंच सूचना करतायत बघा. टाइम लिमिट अजीम सर या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच पासून आहे, त्यामुळे विनंती असेल या अंतिम सामन्यामध्ये देखील टाइम दोन्ही संघांसाठी नियम सारखे आहेत. पहिल्या 5 षटकांसाठी 25 मिनिटं आणि 6 षटकांसाठी 30 मिनिटांचा वेळ आहे. जस्ट अ मिनट. कनक 11 भांडुप के सभी प्लेयर्स से दरख्वास्त है स्टेज की तरफ आ जाए प्लीज. कनक 11 भांडुप के सभी प्लेयर्स. तुकाराम कुंचे येत आहेत. महाराज ज्याने एक काळ गाजवला डिंगडॉंग या टीमसाठी. डिंगडॉंग या संघाचा तो प्रमुख गोलंदाज होता आणि पहिल्या चेंडूवरती महाराज यांचं स्वागत केले, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल पकडलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती. नामदेव गुरव यांनी फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला मोठा धक्का. राजेश बॅक टू द पवेलियन. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे. थैंक यू. कनक 11 भांडुप के सभी प्लेयर्स प्लीज जल्द से जल्द स्टेज पे आ जाए. कनक 11 भांडुप. कनक 11 भांडुप के सभी प्लेयर्स से दरख्वास्त है प्लीज स्टेज की तरफ आए. ऑक्शंस में जो इनाम राशि आपको दी जाने वाली थी जो नियत के हिसाब से, तो वो दी जाएगी. प्लीज आप सभी आ जाए स्टेज पे. और मैं दरख्वास्त करता हूं थानेकर ग्रुप से अजय थानेकर सर, प्लीज अपने हाथ से ये सब इनाम राशि आप दे दे प्लीज.
अजय ठानेकर सर हमारे बीच यहाँ पे आज उपस्थित है। हरी अप फास्ट गाइस। कनक 11 भांडुप के सभी प्लेयर्स प्लीज आई रिक्वेस्ट टू कम डाउन टू द डाइस। Over to the com box. थँक्यू सो मच आनंद श्रेष्ठ सर यांचा आवाज आपण ऐकला आणि सरांना विनंती आहे त्यांना आपण इनिंग ब्रेकमध्ये त्यांचं जे ऑक्शनमधील मानधन आहे ते आपण देऊया जेणेकरून आपल्याला देखील वेळ मिळेल. अंतिम सामना सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 7 आहे. दीपक मडवी आणि शेखर दलवी ही जोडी आपण पाहतोय. भिवंडीचे हे 2 स्टार खेळाडू आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. याच दरम्यान आगमन होत आहे आपल्या मान्यवरांचं, त्यांचं देखील इथे आपण स्वागत करूया. एका बाजूला अभिजित पाटील फॅम टीम आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तुकाराम यांच्याकडे नक्कीच भरपूर वर्षांचा अनुभव आहे. ज्याप्रमाणे जय सर मी उल्लेख केला, डिंगडॉंग या टीमचा प्रमुख गोलंदाज होता. तुकाराम महाराज या नावाने सुपरिचित. दरम्यान येतोय हा चौकार. राऊंड विकेटने स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. आपण पाहतोय तुकाराम कुंचे गोलंदाजी करतायत. महाराज या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या टेनिस विश्वामध्ये. 5 चेंडू फेकलेत या षटकामध्ये आणि 5च धावा आल्यात. 1 विकेट देखील मिळवलाय या षटकामध्ये तुकारामने राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळी ड्राईव्ह करतात. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आहे इनफिल्डच्या वरून. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर दणदणीत खणखणीत चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 1-15. थँक्यू सो मच. आमची ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आपण पाहू शकाल. अध्यक्ष प्रदीप उर्फ पप्पूशेठ पाटील, त्यानंतर या स्पर्धेचे आयोजक निलेशजी म्हात्रे, मेघनाथजी गोंदले, प्रमोदजी म्हात्रे, सचिनजी कदम, जय पवार सर, प्रवीणजी पाटील, केवलजी पाटील, त्यानंतर राजा घरस साहेब, विजयजी भगत साहेब, प्रणयजी घरस साहेब, आनंद श्रेष्ठ साहेब, किरणजी काटकर साहेब, राजू शिंदे साहेब. सॉरी फॉर द इंटरप्शन. कनक 11 भांडुप के प्लेयर्स प्लीज आ जाइए जल्दी. कनक 11 भांडुप. Go to the com box. नक्कीच प्रदीपजी पाटील जे अध्यक्ष आहेत, केवलजी पाटील उपाध्यक्ष आहेत पालघरचे, प्रवीणजी पाटील उपाध्यक्ष आहेत पनवेल, त्यानंतर निलेशजी म्हात्रे सचिव आहेत डोंबिवलीचे, मेघनाथजी गोंदले साहेब जे सहसचिव आहेत वाघबील ठाणेचे, जय पवार सर खजिनदार कल्याण, सचिन कदम सर सहखजिनदार ठाणेचे आहेत. बॅटची कडा लागते आणि 1 धाव झाली पूर्ण. या चेंडूवरती 1च धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज दिलीप बिजवा येतोय सेकंड स्पेलमध्ये. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी या ट्रॉफीज नवीन शर्मा यांच्या माध्यमातून या ब्युटिफुल ट्रॉफीज पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यानंतर नवनाथजी जानी यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी नवनाथजी जानी यांच्याकडून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी ब्युटिफुल ट्रॉफी देखील आहे. जय पवार सरांचं मी मनापासून आभार मानेन. त्यांनी इथे मला संधी दिली. संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी असेल. पुन्हा एकदा येतो व्हाईट बॉल. धावसंख्या
एकने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे दिलीप बिजवा यांचं. बघा लाईट समोर येते. नेक्स्ट बॉल दिलीप. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्टान्स बदलला होता. नक्कीच पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आला आहे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 1/17. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी दिलीप बिजवा करतायत. दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी आपण पाहिली होती तुकाराम यांची. 6 षटकांचा सामना आहे क्रिकेटचा. हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरलेलं आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी आणि शेखर दलवी ही जोडी आहे. दिलीप बिजवा परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे शांत ठेवलाय या मॅचमध्ये अतुलदादा प्रतिष्ठान कराड या टीमला. ज्या संघाने यादीच्या मॅचमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 85 धाव बनवल्या होत्या 6 षटकांमध्ये, तो संघ आपण पाहतोय एका धावेसाठी झगडताना या मॅचमध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या आहे 18. शेखर दळवी ऑन स्ट्राईक. एक खूप मोठं नाव आहे भिवंडी तालुक्यामधून बिलॉंग करतो. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय परंतु तिसऱ्या पंचाने रेफर केलेला आहे. हा रिव्ह्यू घेतलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या कोल्हापूर या संघाने की पंचांचा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे. अजिम सर कोणाचा रिव्ह्यू आहे? व्हाईटसाठी रिव्ह्यू कोणाचा आहे? फिल्डिंग. यस, कोल्हापूर संघाचा रिव्ह्यू आहे. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. 7 कॅमेरे आपण पाहतोय आणि त्या 7 कॅमेऱ्याने ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अंतिम सामना मेगा फायनलचा हा सामना सुरू आहे. या दोन नामवंत संघांमध्ये अतुलदादा प्रतिष्ठान कराड आणि श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. धावसंख्या आहे 18. गौरव सावंत यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ड्राईव्ह केलं. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतं. डीपमधून फिल्डर येतील लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या आहे 20. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिटला
क्रिकेटमध्ये दुधारी तलवार देखील म्हटलं जातं. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. नक्कीच अनेक वेळा प्रयत्न झालेत स्विच हिट खेळण्याचे, परंतु यश मिळत नाही आहे. आणि मिळते 11व्या चेंडूवरती पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21-21. मॅनेजमेंट कमिटीमध्ये राजू शिंदे साहेब आहेत जे कराडचे आहेत, निलेश पाटील साहेब जे नाशिकचे आहेत, सदस्य आहेत त्रिपालजी पवार साहेब जे सोलापूरचे आहेत, त्यानंतर मारुती कवलदार साहेब जे सल्लागार आहेत, सुरेश राणाजी जे ऐरोलीचे आहेत, रणजित पिल्लाय जे ठाणेचे आहेत, फिरोजजी बागदान जे सांगलीचे आहेत, लल्ला यादव गोव्याचे आहेत, कैलासजी पांडे साहेब जे जलगावचे आहेत, त्यानंतर प्रमोदजी म्हात्रे साहेब जे कार्याध्यक्ष आहेत डोंबिवलीचे, नंदू माने साहेब जे सदस्य आहेत कर्नाटकचे, नितीनजी पाटील सदस्य नाशिक आणि दिनेश पाटील सदस्य खार्डी. आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं आदरणीय मयूरजी पिसेकर आणि प्रतीकजी पिसेकर यांचं देखील मी मनापासून आभार मानेन. नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची ही 2 व्हीलर बाईक आपण पाहतो होंडा शाईन आपल्या टी व्ही स्क्रीनवरती जी लाभलेली आहे ती म्हणजेच स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट कार्यकुशल नगरसेवक साईदादा शेलार यांच्याकडून ही मॅन ऑफ द सिरीजची होंडा शाईन आम्हाला लाभली आहे. यावेळी ड्राईव्ह करतायत, गॅप शॉट सिलेक्शन, आउटफील्ड फास्ट आहे, फार वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. तुकाराम कुंचे येत आहेत सेकंड स्पेलमध्ये, ज्या तुकारामने नक्कीच दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24 24 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा मेगा फायनलचा हा सामना सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील हे 2 संघ आमने सामने आहेत. अतुलदादा प्रतिष्ठान कराड आणि श्रीराम क्लोट्स कोल्हापूर कोल्ट्स. धावसंख्या आहे 24. अजून एक चांगला स्ट्रोक लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती. चांगली पार्टनरशिप बनवली. 19 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय 14 चेंडूंमध्ये, परंतु इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल, टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल, कारण की बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे अतुलदादा प्रतिष्ठान कराड या टीमचं. पुन्हा एकदा मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले या षटकामध्ये महाराज यांनी. तुकाराम हे नाव खूप मोठं आहे, मी आधीच म्हटलं गेली कित्येक वर्ष डिंग डॉंग या टीमसाठी चांगली कामगिरी केलेली आहे. तिसरा पंचाने रेफर केलेला आहे रनआउटसाठी. येस, आपण चेक करूया आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु तुकारामचं मी कौतुक करेन. चौगुले होते डीपमध्ये, ज्या सचिन चौगुलेने या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक आणि फायफर देखील पूर्ण केलेला आहे. कोल्हापूर आणि कराड या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. यस, नॉट आउट आहे. 2 धावा कंप्लीट. थँक्यू. Over to Combox once again. थँक्यू सो मच आनंद सर. धावसंख्या आपण पाहू शकाल. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 27. 1 चेंडू शिल्लक आहे. नरेंद्र सारखा फलंदाज देखील डगआउटमध्ये आहे कराड या टीमच्या. ऑन साइडला फटका चांगला आहे. इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा
शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय शेखर दळवीच्या बॅट. सामना सुरू आहे. अतुलदादा प्रतिष्ठान कराड आणि श्रीराम कोल्ड्स कोल्हापूर या दोन संघांमध्ये. पश्चिम महाराष्ट्रामधील हे दोन नामवंत संघ आमने सामने आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 12 संघांचा सहभाग होता, त्यामधील 10 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे दोन संघ आणि या दोन संघांमध्ये मेगा फायनलचा सामना सुरू आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगमधील ज्या संघाने या आधीच्या मॅचमध्ये 85 धाव बनवल्या होत्या त्या संघाला या सामन्यामध्ये या अतिशय महत्त्वाच्या मॅचमध्ये एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. दीपक मडवी हे नाव खूप मोठं आहे. हार्ट ऑफ भिवंडी ज्याला म्हटलं जातं त्याला साथ देतोय शेखर दळवी. हे दोन भिवंडीचे स्टार खेळाडू आता मात्र खेळपट्टीवरती आहेत. गोलंदाज सचिन चौगुले येत आहेत, ज्यांनी पहिली विकेट हॅट्रिक आणि फायफर देखील पूर्ण केलं आहे या स्पर्धेमध्ये सुपर 6च्या मॅचमध्ये. गोलंदाज सचिन. क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, त्याला फक्त दिशा दिली आहे. आणि हा चेंडू आपण पाहिला. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 34 व्हेरिएशन आहे नक्की सचिन चौगुलेच्या गोलंदाजीमध्ये, ज्याने सुपर 6च्या सामन्यामध्ये श्लोक RA11 खार्डी या टीमसमोर विकेट हॅट्रिक आणि फायफर पूर्ण केलं होतं. तोच गोलंदाज येतोय या 5व्या षटकामध्ये. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक, खूप लवकर लाईन पिक. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग सीझन 1. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. क्या बात आहे, राईटम राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत आणि ऑफ ब्रेक गोलंदाजी करतायत. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज सचिन चौगुलेच्या माध्यमातून येतो या डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 40 या धावसंख्येवरती. पाहावं लागेल, बेल्स तर ब्लिंक झाली आहे परंतु पंचांचा इशारा येतोय. रन आउट फलंदाज झालाय बाद. दीपक मडवीला माघारी परतावं लागेल. लागतोय हा दुसरा मोठा धक्का अतुलदादा प्रतिष्ठान कराड या टीमला. नरेंद्र येत आहेत. नवीन फलंदाज संघनायक येतोय बॅटिंग करण्यासाठी. 4थ्या क्रमांकावरती अजूनही 8 चेंडू. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आपण पाहतोय, कारण की 7 कॅमेरे आहेत आणि त्या 7 कॅमेऱ्यामधून ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम, या भारताच्या कानाकोपऱ्यात पोचवण्याचं काम केलेलं आहे tenniscricket.in ने. गौरवजी सावंत, संतोषजी नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण पाहतोय. आमच्यासोबत पहिल्या दिवसापासून नयन धुमाळ आहेत, जे वरपगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं गुणलेखन आपण पाहतोय. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोअर कार्ड भरलं जातं आणि तंतोतंत माहिती नक्कीच पोचवली जाते. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे.
धावसंख्या एकने पुढे जाईल 41, 41 धावा. अजूनही या इनिंगमधील 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एकंदरीत या षटकामध्ये 1 चेंडू शिल्लक आहे. या इनिंगमध्ये 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. पुन्हा एकदा ऑनसाइडला लॉफ केला, गॅपमध्ये आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. नारायण गावडे होते ज्याने अप्रतिम बॅटिंग केली आहे सुपर 6च्या मॅचमध्ये. नारायण गावडेने, तोच नारायण गावडे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस. खऱ्या अर्थाने मातीतील हा कोल्हापूरचा ठाण्या वाघ आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-42. विकास जाधव येत आहेत. अजून एक महाराष्ट्र पोलीस. यंग डॅशिंग, यंग तर म्हणणार नाही परंतु डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, कारण की महाराष्ट्र पोलीस आहेत. नक्कीच 18 ते 20 वयातील खेळाडू लाजवेल असा त्यांचा फिटनेस, वयातील खेळाडू लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. नक्कीच सिम्बा या नावाने त्यांना ओळखलं जातं त्यांच्या टीममध्ये. विकास जाधवला झकास कामगिरी करावी लागेल. ज्याप्रमाणे 5 षटकांमध्ये अवघ्या 42 धावा आहेत. सिद्दीकजी भाबे सर आपण पाहतोय, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, एक लेजंड कॉमेंटेटर. गेली 29 वर्षे त्यांचा आवाज आपण ऐकतोय या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. थँक्यू सो मच. बघा स्क्वेअर लेगचा जो क्षेत्ररक्षक आहे तो सांगतोय की हा षटकार आहे. तरी आपण चेक करूया एकदा, बाउंड्री चेक करूया. बघा फिल्डरने प्रामाणिकपणे सांगितलंय की हा षटकार आहे आणि यस षटकारच आहे. नक्कीच खेळाडूवृत्ती आपण पाहिली. नक्कीच क्षेत्ररक्षकाची फुल टॉस चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीपमधून फिल्डर येतील लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 49. 49 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांचा सामना आहे आणि 6 षटकांच्या मॅचमध्ये 60+ धावा बनवावे लागतील. 55 ते 60 धावा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल नक्कीच उभारण्यामध्ये यश येईल. 4 चेंडू अजूनही शिल्लक. विकास ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. उल्हासनगरचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक बाहुबली षटकार. थँक्यू सो मच. काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्हा प्रीमियर लीग देखील संपन्न झाली आणि त्यांचं हे सॉन्ग आपण ऐकलं. ती देखील स्पर्धा 5 लाख रुपयांची होती पहिल्या क्रमांकासाठी. विकास जाधववरती प्रत्येला चढवलाय. आक्रमणाला सुरुवात केली आहे अतुलदादा प्रतिष्ठान कराड या टीमने. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावे संख्या. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकाचा विचार केला तर एक षटकार, सिंगल, षटकार आणि सिंगल हे विश्लेषण आहे या षटकामधील. विकास जाधव राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टॉस चेंडू आहे, फायदा घेऊ शकला नाही. लोअर फुल टॉस चेंडू होता, त्याला वाईडिश लॉंगॉनला पाठवलाय. डीपमध्ये फिल्डर आहेत. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 57. 57 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. विकास जाधव कमबॅक करतोय कारण की 2 षटकार आलेत या षटकामध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज संघनायक नरेंद्र द बाहुबली ऑन स्ट्राईक.
लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. फिल्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन शेवट गोड केलाय या इनिंगचा. नरेंद्रने लगावलाय षटकार आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63 आणि 64 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅचमध्ये. अतुलदादा प्रतिष्ठान कराड या संघाने श्रीराम कोल्ट्स कोल्हापूर या टीम समोर. थैंक यू डीजे. रिक्वेस्ट करूंगा कनक 11 भांडुप के सभी प्लेयर्स प्लीज आ जाएं. सोनिया गायकवाड़ के बाद अजय जादव, कॉन्ग्रेचुलेशंस. अब देख रहे हैं संतोष बंड सर और अभिजीत पाटिल सर. नेक्स्ट इज नागेश शेट्टी. अमित वाघेला, congratulations. Amit Waghela, well bowled, well played. Rafiq Sheikh, Shahid Khan, Rehan Khan, Akbar Khan, उनके representative. Next is Ajit Parab. नासिक से स्पॉन्सर नितिन सर प्लीज आ जाइए प्लीज. आई रिक्वेस्ट आगे के पैकेट्स आप देंगे. कंग्रेचुलेशंस. दत्ता मोहिते जी, श्री कृष्ण शेट्टी सर तुमच्या हाताने प्लीज. कैलाश पोरजी, प्रमित राउत and शिव प्रसाद शर्मा. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तर नक्कीच या स्पर्धेमधील आमचा हा शेवटचा टर्न होता आणि या स्पर्धेमध्ये एक दिवस संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष आदरणीय प्रदीप उर्फ पप्पूशेठ पाटील असतील, आयोजक निलेशजी म्हात्रे साहेब असतील, मेघनाजी गोंदले साहेब असतील, प्रमोदजी म्हात्रे साहेब असतील, सचिन कदम साहेब असतील, जय पवार सर असतील, प्रवीणजी पाटील, केवलजी पाटील आणि त्यांची तमाम सहकारी असतील. या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. JP पॅनलच्या संपूर्ण पंचांचं मी आभार मानतो आणि आज ज्यांनी साथ दिली एक लेजंड कॉमेंटेटर आमचे गुरुवर्य आमचे आदर्श आदरणीय सिद्दीकजी भाबे सर यांचं देखील मी आभार मानतो. इथल्या प्रेक्षकांचा आभार मानतो. नयन धुमाळ असतील यांचं देखील आभार मानतो आणि माझा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. tenniscricket.in गौरवजी सावंत आणि संतोषजी नाणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी आभार मानतो. तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा आणि या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत राहा. 64 धावा बनवायचे आहेत आणि या 64 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, लेजंड कॉमेंटेटर सिद्दीकजी भाबे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. अनेक अनेक धन्यवाद मेरे साथी कमेंटेटर रोशन संते जी. देखिए, बच्चे के पैर पालने में दिखते हैं, ये वो कमेंटेटर है जिनके पास अपना अंदाज़ है और मेरी शुभकामनाएं आप आगे बढ़े.
मौसम बहुत ही खूबसूरत है। प्रेसी सर भी हमारे साथ हैं, आपका हार्दिक स्वागत है। मैं क्षमा चाहूँगा, हालांकि प्रेसी और मेरा ताल्लुक 1999 से, जब हरीश पंड्या को इंट्रोड्यूस किया था, प्रेसी अंकल ने इंट्रोड्यूस किया था। प्रेसी नाम नहीं, ब्रांड है। थैंक यू सो मच। चलते हैं फाइनल मुकाबले की तरफ। बहुत ही खूबसूरत दूधिया रोशनी मैदान को अपनी आगोश में लेती हुई, और ये क्रीड़ा नगरी की बात ही अलग है। ये दो भाइयों की सपनों की क्रीड़ा नगरी है, जगन्नाथ क्रीड़ा संकुल स्टेडियम बदलापुर गांव। वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या ने दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। देखिए, इस वक्त जो नरेंद्र थोड़ा लेट आए थे ना, एक लिहाज से धचका लगा था कि प्लान कहीं फेल ना जाए, लेकिन आखिर में आकर उन्होंने बताया कि ऐसे ही उन्होंने त्रिशूल की कप्तानी नहीं की थी। लक्ष्य टीम श्रीराम कोल्स कोल्हापुर के सामने 64 का चैंपियन बनने। पहली गेंद स्विंग किया, ऑन ड्राइव करते हुए लॉफ्टेड वाइडिश लॉन्ग ऑन पे 1 रन। खाता खुला वहाँ पे रियाज पटेल का। नॉन स्ट्राइक पे टेनिस दुनिया का बड़ा नाम दिलीप बिजवा अब स्ट्राइक पे। हमारे बाएं स्टैंड में बदलापुर क्रिकेट की रीढ़ की हड्डी, बैकबोन ऑफ बदलापुर क्रिकेट, नूरा बैठे हुए हैं। नूरा आपका इस्तेकबाल है, साथ में उनके नन्ना भी हैं, उनका भी इस्तेकबाल है। देखिए, नूरा बदलापुर क्रिकेट का वो सुनहरा पन्ना है जिसने कई इतिहास रचे थे अपने बल्ले और गेंद से। वो सुनहरा पन्ना है जिसने कई इतिहास रचे थे अपने बल्ले और गेंद से। वेलकम नूरा। निरंजन घरत गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे दिलीप बिजवा। फील्ड की जमावट देखिए, एक शॉर्ट फाइनल, एक शॉर्ट थर्मेन है, लगभग फ्लाई स्लिप है, बैकवर्ड पॉइंट है, कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ, खींच के मारा है, जबरदस्त शॉट है, लेकिन पीछे प्रोटेक्शन है। हालांकि वो एलिवेशन नहीं मिला था नूरा को जो वो चाह रहे थे। 1 से स्कोर 2 पे पहुंचा। ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग आप गेंद है, फील्डर पहुंच रहे हैं। ओह माय गॉड, क्योंकि फाइनल आप खेल रहे हैं, बहुत बढ़िया एफर्ट रहा था वहां पे। मेरे ख्याल से रोहन थे। देखिए, जब आप फाइनल खेलते हैं तो आपको फुल में कन्वर्ट करना होता है। रियाज पटेल को जीवन दान मिला है। रक्तदान, कन्यादान, ये बहुत बड़े काम है, लेकिन बल्लेबाज को जीवन दान नहीं देना चाहिए। इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ खेल दिया है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, कमाल का स्ट्रोक, 4 रन। रियाज पटेल कमाल का शॉट, कमाल का स्ट्रोक, पिकअप शॉट था। जैसे ही लाइन में भटके उन पे गिरे फटके। देखिए, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे पहले ओडीआई 17 फरवरी 1985 को मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड में खेला गया था, जब इंग्लैंड और ऑस्ट्रेलिया के बीच वो मैच रहा था। उससे पहले कैरी पेकर ने इस खेल को लाया था। इस मरतबा बैकफुट पे गए, इनफील्ड के ऊपर से खेला है, टिपिकल पावर प्ले शॉट, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं अब रियाज पटेल। देखिए, जब आप ड्राइव लगाते हैं तो आंखों के नीचे और गेंद के ऊपर जाके लगाना चाहिए। सिर काफी स्थिर था रियाज पटेल का। ऑन द राइज रिवायती टिपिकल शॉट है वो 10.20 का। बहुत ही खूबसूरत समा आप देख रहे हैं। क्रेडिट जाता है
पहले तो सुजीत तात्या पाटिल साहब को, जिन्होंने इस पूरे ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग को प्रेजेंट किया। उसके बाद अध्यक्ष प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ, आयोजक नीलेश मात्रे, मेघा गोंदले, प्रमोद मात्रे, सचिन कदम, जय पवार, परवीन पाटिल और केवल पाटिल। कमाल की अंपायरिंग रही है जेपी पैनल की। दीपक मडवी लेफ्ट आर्म राउंडी स्टंप्स आते हुए, अच्छी गेंद साइड आर्म थी, बल्लेबाज बीट, विकेट कीपर बीट, नरेंद्र, अंपायर का लेग बाई का इशारा। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ अब पहुंचा है 14 पर। श्रीराम कोस कोल्हापुर, बहुत ही मुश्किल कोल्स कहते हैं राइजिंग, एकदम कम उम्र का घोड़ा। गेंदबाजी कर रहे हैं दीपक मडवी, सामना करेंगे दिलीप बिजवा। अच्छी गेंद जड़ में थी, मजबूर किया बैट्समैन को छोटी बैकलिफ का इस्तेमाल करने के लिए। डिग आउट करते हुए बॉलर की जानिब कोई रन नहीं। दीपक मडवी की भी एक खासियत है, ऐसे ही कोई हार्ट ऑफ भिवंडी नहीं बन जाए। आप ग्रैंड फिनाले देख रहे हैं, महामुकाबला, खिताबी जंग, बैटल ऑफ चैंपियन, ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग सीजन 1 का। कौन बनेगा विजेता? 20 रन बिना किसी विकेट के। क्या गजब का शॉट खेला दिलीप बिजवा का, क्लास झलकता है शॉट के पीछे। गेंद में ज्यादा खराबी नहीं थी। आइडियल क्रिकेट मौसम है। फिर से गेंद को लॉब कर दिया है, पीछे खिलाड़ी हैं। ओ माय गॉड, अब हम कहेंगे कि कब छोड़ा है, आप कब छोड़ा है। इसीलिए तो मैं कहता हूं कि बालों में जेल और हाथों में तेल लगा के आप क्रिकेट ना खेले। ये कैच नहीं है, ये कब छोड़ा है संते। 21 रन बिना किसी विकेट के। बड़ा मैच रहता है, माना कि उसका प्रेशर बहुत बड़ा रहता है। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कुछ ऐसे अद्भुत रिकॉर्ड्स हैं जो आपको मैं इस गेंद के बाद बताऊंगा। ये अच्छी गेंद थी, साइड आर्म थी, टिप्पा खाने के बाद अंदर कटी लेकिन वाइड। मेहनत रायगा जाती हुई। बल्लेबाज भी लग रहा है कि जेब में किस्मत की पूरी लेके आए हैं, जिस तरह से बच रहे हैं। दीपक मडवी, अच्छी गेंद, स्लोअर वन, बैकलिफ को नीचा किया, हल्के हाथों से गेंद को खेला डीप मिड ऑन में। 1 रन। 23 पे पहुंचा स्कोर। धीरे धीरे कटना बने 23 बिना किसी विकेट के। इस वक्त ऑनलाइन अंपायर गोटिया, डांसिंग अंपायर, जिन्होंने डांस के जरिए न्यूज़ चैनल तक पहुंचे, उन्होंने ऑल इंडिया 40+, क्योंकि वो भी 40+ है, इस लीग के लिए तमाम लोगों को काफ़ी मुबारकबाद दी है। धन्यवाद गोटिया। खेल की शुरुआत होती हुई
कोइंसिडेंस इंटरनेशनल क्रिकेट में बहुत कुछ हो चुके हैं, जबकि मरता क्या ना करता निरंजन घरत को कंटिन्यू रखा है। पहली गेंद खींच के मारा है, पुल है और पावरफुल भी है, डिलाइटफुल भी है, सक्सेसफुल भी है, और गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर जाती हुई 6 रन। हाफ ट्रैकर गेंद थी, बहुत छोटी गेंद थी। हमारे भिवंडी के बहुत ही मशहूर कमेंटेटर अजय खरत सदाबार कहते हैं कि छोटी गेंद मानो खोटी गेंद। बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था, और जो बल्लेबाजी रियाज पटेल कर रहे हैं, मानो ऐसा लग रहा है कि उनके पास शॉट खेलने के लिए काफ़ी समय है। धीरे धीरे नजरें श्री राम क्लॉस कोल्हापुर की फाइनल ट्रॉफी 8 अप्रैल 8/4/1963 टेस्ट क्रिकेट से उन्होंने जब रिटायरमेंट लिया तो उनके रनों की तादाद थी 8,463। बहुत से कोइंसिडेंस है। निरंजन घरत मुड़ते हुए इस मरतबा फ्रंट फुट पे आके खेला है, हल्के हाथों से 1 रन। विकेट नहीं मिल रहा है, कैचेस छूटे हैं। 31 रन बिना किसी विकेट के, 31 विदाउट लॉस, 3rd ओवर इन प्रोग्रेस। हालांकि रनों को हम देखें तो बराबरी पे मैच चल रहा है। ऑनलाइन इस वक्त हमसे जुड़ चुके हैं ऑन ड्राइव करते हुए सर कुणाल दाते, मराठी के पोस्टरमैन और मखमली आवाज़ आईपीएल और इंटरनेशनल क्रिकेट की। दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है, जिन्होंने 3 दिन ऑल इंडिया इस 40+ प्रीमियर लीग में काफ़ी रंग भरा। बिल्कुल, हालांकि एनालाइज कल चल रहा था सर कुणाल दाते का कि इन टीमों में काफ़ी दमखम है, वही टीमें फाइनल खेल रही। आगे बढ़ के दिलकश ड्राइव, आउटफील्ड में दूर से खिलाड़ी पहुंचे, गैप में खेला हुआ स्ट्रोक है, 2 रन। देखिए, मैं अक्सर कहता हूं कि क्रिकेट सिर्फ मैदान में नहीं दिमाग में खेला जाता है। प्लेसमेंट कितनी बढ़िया है। देखा कि कवर का फील्डर ज़्यादा स्क्वायर था, गेंद को उन्होंने उनके बाईं ओर खेला। दोनों बल्लेबाज, दिलीप बिजवा की तो बात ही अलग है, उनके पास बहुत बड़ा एक्सपीरियंस है, लेकिन रियाज पटेल भी हम किसी से कम नहीं। 34 रन बिना किसी विकेट के। दिलीप बिजवा ने आउट होने से पहले 11 रन बनाए। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में कई ऐसी घटनाएं जो सुर्खियों में लिखी गई। भारत के दोहरे शतक के साथ एक कहानी जुड़ी हुई है। ग्वालियर में साउथ अफ्रीका के सामने जब सचिन तेंदुलकर ने दोहरा शतक लगाया तो भारत 153 से जीता। 208 सहवाग ने वेस्टइंडीज़ के सामने बनाए, भारत 153 से जीता। और साथ ही साथ जब 4 पे कैच छूटा और 264 बनाए रोहित शर्मा ने श्रीलंका के खिलाफ, तो भारत 153 से जीता। कोई इंसिडेंट्स कहीं होते हैं। अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की अगर हम बात करें तो टेस्ट क्रिकेट में सिर्फ 2 गेंदबाज हैं जिन्होंने पहले ओवर में हैट्रिक किया है। एक नाम तो सभी को पता है, हमारे इरफान पठान, जिन्होंने कारनामा 29 जनवरी 2006 को पाकिस्तान के कराची के नेशनल स्टेडियम में किया था। सलमान भट्ट, मोहम्मद यूसुफ और यूनुस खान को उन्होंने आउट किया था। और अगर ओडीआई की बात करें तो पहले ओवर में हैट्रिक का जो रिकॉर्ड है वो चामिंडा वास के नाम है, जिम्बाब्वे के सामने। और बोल्ड हैट्रिक की अगर बात करते हैं हम तो सभी को पता है, चेतन शर्मा ने चलता कर दिया था केन रदरफर्ड, उसके बाद स्मिथ और उसके बाद चैटफील्ड को। एलबीडब्ल्यू की वो चर्चा वाली हैट्रिक भी आपको याद होंगी, आकिब जावेद की शारजा में, जब अजहरुद्दीन, जडेजा और सचिन तेंदुलकर को उन्होंने आउट किया था। बहरहाल चलते हैं इस
फाइनल मुकाबले की तरफ। रॉन नाइक आए, हालांकि पिछले मैच में कमाल की बॉलिंग की थी, हालांकि उन्होंने कैच छोड़ा है। आप देखना है उसी खिलाड़ी को वो गेंदबाजी कर रहे हैं, रियाज पटेल को। पीछे खिलाड़ी हैं, अब की बार गलती नहीं और आउट हो गए रियाज पटेल। बदलापुर, बदलापुर क्रिकेट की बहुत बड़ी नगरी है। ये देखिए शॉट को खेला, पैरों में हलचल नहीं थी। जहां मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है, क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। लैक ऑफ फुटवर्क रहा था। बदलापुर में कई नामची खिलाड़ी हैं, जैसे कि नूरा बैठे हुए हैं, लेकिन जोएली के करण धुले वन ऑफ द क्लास प्लेयर, कमाल के बाएं हाथ के खिलाड़ी हैं वो। TDPL में भी बढ़िया परफॉर्मेंस रहा था उनका। आराफ शेख भी ओपन क्रिकेट तक रसाई हासिल कर चुके हैं। कई नाम है। 34 रन 2 विकेटों के नुकसान पे। धीरे धीरे संते पानी गर्म हो रहा है। लग रहा है कि ठंडी में ये मुकाबला गर्म हो जाएगा, क्योंकि क्रिकेट में चीज़ें बदलने में समय नहीं लगता है, लेकिन आपको कैचेस पकड़ने होंगे। 25 जून 1983 को कपिल देव ने रिचर्ड का कैच पकड़ा, भारत ने कब पकड़ा। 24 अक्टूबर 2007 को श्रीसंत ने मिसबाउल हक का कैच पकड़ा, भारत ने वर्ल्ड कप पकड़ा। 29 जून 2024 को सूर्या ने कैच पकड़ा किलर मिलर का, भारत ने वर्ल्ड कप पकड़ा। छोटी गेंद थी, कट करना चाहते थे, वाइड घोषित किया अंपायर ने। दूर चले गए हैं दूसरे मोहल्ले में। 35 रन 2 विकेटों के नुकसान पे। दर्शक हमेशा कट टू कट मैच देखना पसंद करते हैं। पहले आपके पास रन कम है और उसके बाद रन लुटाए जा रहे हैं। इस मैच का एक एक रन कीमती है। ये फाइनल मुकाबला है, महामुकाबला है, खिताबी जंग है। 37 रन 2 विकेटों के नुकसान पे चौथे ओवर का खेल चल रहा है। रॉन नाइक, नाइक को गेंदबाजी का नायक बनना होगा। हालांकि इरादे बिल्कुल साफ हैं कोल्हापुर टीम के। सर नीचा करके बल्लेबाजी, अराउंड द लेग्स बॉल, बेल्स क्या जल उठी, बल्लेबाज का दिल जल उठा। वहीं पे खड़े हैं, लेकिन भूल गए कि दूध से दही एक बार बन गया तो दही से दूध नहीं बनता। आ, 15 गेंदें बची है क्या? यस, 15 गेंदों में 27। धीरे धीरे ये फाइनल थ्रिलिंग क्लाइमेक्स की तरफ तो नहीं बढ़ रहा है। रवि रॉन नाइक की 7 खून माफ कर दिए होंगे कप्तान ने, जिस तरह उन्होंने 2 विकेटें लिए। रॉन नाइक, अच्छा ड्राइव है, पीछे खिलाड़ी है, बड़ी विकेट, पिकअप शॉट खेला था और ये कैप्टन नरेंद्र है, ये मैच नहीं छोड़ेंगे। ये देखिए पिकअप शॉट खेला था, पीछे खिलाड़ी थे, बढ़िया कैच। आसान नहीं रहता है जब गेंद रॉकेट की तरह आपके पास आए। अब इक्वेशन और बदलता हुआ, आप बने रहिए हमारे साथ। 14 में 27, सरदर्द बढ़ गया है।
श्रीराम कोस कोल्हापुर का। ओ इन कटर थी वाइट, ज्यादा कटी थी। नए बैटर मैदान में अमोल भोजने बल्लेबाजी को आए। अच्छी सोच, पुश किया, रन लेना चाहते थे, मना किया। ओवर समाप्त होते हुए अभी भी एक गेंद बची है। यस, यह आता हुआ इक्वेशन 13 गेंदे। तेरह 26। अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। तो ओवर समाप्त होते हुए 4 कुल रन बने 38, विकेटें गिरी है 4, ओवर बचे 2 और रन चाहिए 26। संतेश सर क्या कहते हैं आप? ये मैच अब बन गया है। क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार, ये तीनों हिट है। अब इस पूरे फाइनल का पेनल्टी मेट ओवर दिया गया है दीपक मडवी के हाथ में, क्योंकि यहाँ से पता चल जाएगा कि फाइनल कौन जीत रहा है। क्या कराट, क्या कोल्हापुर, क्या कोल्हापुर, क्या कराट। दीपक मडवी सामना करेंगे बैटर वीरेन दरबार, वलसाड को बिलोंग करते हैं। आगे बढ़ के ड्राइव करने की कोशिश, पहले बाउंस पे फ्लाई स्लिप में कोई रन नहीं। संते इस मर्तबा अगर गेंद दौड़ जाए ना तो सोने के टुकड़े के से कम नहीं है, इसलिए कि सोने को आप कीचड़ में रखो या लॉकर में, कीमत तो वही देता है। नक्कीच हे षटक फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. जर या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच वापसी करेल कोल्हापूर हा संघ, आणि जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या दीपक. सामन्यावरती दरबार को खींच के मारने की कोशिश, साइड आर्म गेंद, क्या बॉलिंग कर रहे हैं। मेरे ख्याल से कैच छूटा है। यस, मुश्किल अवसर था क्योंकि गेंद कट के अंदर की जानिब आ रही थी। दरबार थोड़े गर्म पानी में लग रहे हैं। 10 गेंदे 26 रन। दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी अब तक 2 हार्ट टचिंग गेंदे कर चुके हैं। दरबार को फिर बीट किया, फिर डॉट गेंद, वाइड घोषित किया है। तुरंत ही नरेंद्र ने रिव्यू लिया है। क्या बॉलिंग कर रहे हैं दीपक मडवी। आउटस्टँडिंग गोलंदाजी मानो या कोई- मेगा फायनलच्या मॅच मध्ये. मानो कोई कॉइन रखा है जिसपे पिचअप कर रहे हो। त्यामुळेच- प्रदीप पाटिल बहुत खुश, पैसा वसूल, मेहनत और पैसा सभी वसूल होता हुआ। यस, त्यामुळेच हार्ट ऑफ भिवंडी नक्कीच म्हटलं जातं दीपक मडवी यांना, आणि या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये सिद्दीकजी भाबे सरांनीच हे नाव दिलेलं आहे. आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी, सलग चालाय हा 4था डॉट बॉल. फेयर बॉल। अब 8 गेंदे 26 रन। लग रहा है कि दीपक मडवी अपनी जिंदगी का 40 प्लस के करियर का सबसे अच्छा ओवर अब तक कर रहे हैं। दीपक मडवी दरबार को रनों का दरबार नहीं लगा पा रहे हैं। वीरेंद्र दरबार एक जिमी दरबार है जो बहुत क्लास बैट्समैन है। और यहां पे क्या कुछ हुआ है,
क्या कुछ हुआ है? क्या डॉट गेंद? यस। क्या मेडन ओवर डालने जा रहे हैं? कितने जल्दी ये मैच ने पलटा बदला है। इसीलिए तो क्रिकेट को अनिश्चितताओं का खेल कहा गया है। दीपक मडवी, तालियां होना चाहिए। मेडन ओवर, वो भी फाइनल में। क्या बात है, क्या बात है, आउट। कोल्हापुर का देखिए, मेघनाथ गोंदले ने इस मेडन ओवर के लिए दीपक मडवी को 1000, ये पूरा ओवर दिखाया जा रहा है टेनिस क्रिकेट के माध्यम से। ये आगे रखी हुई गेंद, ये गेंद जो थोड़ी पीछे लेन गेंद थी, ये देखिए विकेटों के ऊपर से गई। और ये आखिरी गेंद, व्हाट अ बॉल। छह में 26। पहली गेंद कवर के ऊपर से खेला है, गेंद डीप कवर में जा रही है। 2 रन बना लिए बल्लेबाज ने। अमोल, 5 गेंदे 24 रन, एक ही चारा, हिट आउट और गेट आउट। अनिल स्लॉक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट। अब बहुत ही मजबूत स्थिति में अतुल दादा प्रतिष्ठान कराड़। देखिए, 3 ओवर के बाद कुछ दर्शकों ने तो अपने मोबाइल बंद कर दिए होंगे। अब गेंदें कितनी है धुमाल? 4 गेंदों में कितने चाहिए? दबाव में आ गई है, दबाव में आ गई है। कोल्हापुर के 12वें खिलाड़ी, आपको तो नहीं जाना चाहिए था, आपके बल्लेबाज जा रहे हैं। 3 गेंदों में कितने चाहिए? 3-24। ISPL का 9वां यहाँ पे तो नहीं है। ये देखिए वी फॉर विक्ट्री के निशान। क्या बॉलिंग की पहले रोहन नाइक ने और उसके बाद दीपक मडवी ने। मैं अध्यक्ष प्रदीप पाटिल, नीलेश मात्रे, मेघा गोंदले, प्रमोद मात्रे, सचिन कदम, जय पवार, परवीन पाटिल और केवल पाटिल, इन सभी का विशेष धन्यवाद। कालेर के दिलेर का विशेष धन्यवाद। 2 दिन के लिए ऑल इंडिया के इस शो में मुझे मौका दिया। साथी कमेंटेटर संते का धन्यवाद। धुमाल, आपका भी धन्यवाद। टेनिस क्रिकेट का धन्यवाद। देखिए, बेल्स को कोई हाथ नहीं लगाएगा, इलेक्ट्रॉनिक बेल्स हैं। 2 गेंदें बची है क्या? कितनी गेंदें बची है? 2 गेंदें। ड्राइव किया, अभी भी चौका देने नहीं जा रहे हैं, अभी भी चौका देने नहीं जा रहे हैं। 1 गेंद बची है। चैंपियन ऑनफील्ड अंपायर, 1 गेंद बची है कि 2? 1। चैंपियन बनने के लिए नरेंद्र का ख्वाब पूरा। अतुल दादा प्रतिष्ठान is the champion of All India 40+